सोशल मीडियाचा वापर करून होणारी ब्लॅकमेलिंग आणि त्याचे कायदेशीर परिणाम. रिया नुकतीच तिच्या मैत्रिणीच्या घरी पार्टीला जाऊन आली होती. त्या पार्टीमध्ये सर्व मित्रमैत्रिणींनी खूप फोटो काढले होते. रियानेही सर्वांसोबत फोटो काढले. त्यांनी ते सर्व फोटो लगेचच त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एकमेकांना पाठवले. पण काही दिवसांनंतर रियाच्या मित्रमैत्रिणींपैकी एका मित्राचा तिला फोन आला आणि त्याने तिला तिच्या काही फोटोंसाठी ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याने रियाकडे पैसे मागायला सुरुवात केली आणि तिला धमकीही दिली की तिचे काही आक्षेपार्ह फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करेल. आजकाल दुर्दैवाने अनेक निष्पाप व्यक्तींना, विशेषतः महिलांना त्रास देण्याकरता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर होताना दिसून येत आहे. अशा गुन्ह्याकरता शिक्षा भारतीय दंड संहितेच्या कलम 292 अ नुसार जी व्यक्ती अश्लील अथवा असभ्य असे कोणतेही छायाचित्र प्रदर्शित करते किंवा प्रसारित करते ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याची शक्यता असेल किंवा असे छायाचित्र ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने वापरले गेले तर त्याकरता 2 वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षा अशी तरतूद आहे.